बाजरीच्या पिठामध्ये दही घालून तर पहा, अगदी पौष्टिक असा पदार्थ अप्रतिम असा चवीचा बनवून तयार होतो. घरच्यांसोबत शेजारीही विचारतील की ही रेसिपी तू कुठून शिकली? एवढा चवीचा पदार्थ बनवून तयार होतो. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग आता रेसिपी नेमकी कशी बनवायची आणि नेमका पदार्थ कुठला बनवायचा आहे, तर तो पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. म्हणजे तुम्हाला समजेल की आज नेमका आपण पदार्थ कोणता बनवणार आहोत. इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी रवा घालायचा, आपल्याला बारीक रवा घ्यायचा. त्याच वाटीने अर्धी वाटी आपल्याला दही घालायचं आहे आणि 1 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे. आता इथं बाजरीच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. नंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला चवीनुसार मीठ. आता मी इथं बाजरीचंच पीठ वापरणार आहे, कारण कसं आज जो मी पदार्थ बनवणार आहे की नाही, तर तो बाजरीच्या पिठाने खूपच असा टेस्टी लागतो आणि पौष्टिक देखील होतो तितकाच. त्यासाठी बघा इथं हे मिश्रण आपल्याला चांगलं मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं. नंतर मिक्सरला आपलं काय करायचं आहे, याची बारीक होता होईल एवढी ही बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. आपल्याला हे मिश्रण जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे. आता इथं बघा, एका पात्रामध्ये आपल्याला हे जे बॅटर बनवलेलं आहे तर ते काढून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्त घट्ट जर वाटत असेल ना, तर परत थोडंसं पाणी घाला आणि जसं आपण डोश्याला बॅटर बनवतो की नाही, अगदी तसंच बनवून घ्यायचं आहे आणि हे 20 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आता बघा 20 मिनिटानंतर आपल्याला हे बॅटर छान असं भिजलेलं दिसेल. आता इथं आपल्याला हे चमच्याने पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे अगदी छोटा अर्धा चमचा आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे. आता इथं घालायच्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या याच्यामध्ये कुठल्याही भाज्या म्हणजे कोणत्या जी घालायच्या आहेत, म्हणजे जे घरात तर आवडीने म्हणजे भाज्या जी खात नाहीत की नाही मुलं, तर त्या भाज्या याच्यामध्ये एकदम अशा बारीक चॉपरमध्ये बारीक कट करून घालायच्या आहेत. आता इथं मी घातलेला आहे कांदा, शिमला मिरची घातलेली आहे, टोमॅटो घातलेला आहे, गाजर घातलेला आहे आणि वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता इथं सर्व भाज्या याच्यामध्ये घालायच्या, चॉपरमध्ये एकदम होता होईल एवढ्या बारीक कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर हे बॅटर आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकतात. जास्त घट्ट पण नको, जास्त पातळ पण नको. जर तुम्ही जास्त घट्ट जर हे बॅटर बनवलं ना, तर मग जो आपण पदार्थ बनवणार आहोत की नाही, तर तो असा जाळीदार बनणार नाही. आता इथं बघा, आपल्याला घ्यायचा आहे डोश्याचा तवा. आता गॅस चालू केला, डोश्याच्या तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं, असं चांगलं पुसून घ्यायचं आणि वरतून पाण्याचा शिपका मारायचा आणि सुती कपड्याने तवा आपल्याला चांगला पुसून घ्यायचा आहे. याने काय होतं, जो आपण म्हणजे पदार्थ बनवणार आहोत, तर तो तव्याला अजिबात चिकटत नाही. आता हे जे बॅटर आहे, तर हे बॅटर आपल्याला काय करायचं आहे, मोठ्या एका पळीने एक पळी तव्यावर पसरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला असं जास्त जर पातळ वाटलं, तर थोडंसं त्याच्यामध्ये परत थोडासा रवा घालू शकतात किंवा जर तुमचं जास्त घट्ट झालं, तर थोडंसं पाणी घालायचं. आता हे मिश्रण काय केलं, हे जे बॅटर आहे, तर ते चांगलं असं पसरून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यम ठेवायची आहे. बाजूने थोडंसं आपल्याला तेल सोडायचं. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या पिठापासून दिरडे. त्याच्यामध्ये भरपूर अशा आपण भाज्या घातलेल्या आहेत. जे म्हणजे मुलं भाज्या खात नाहीत की नाही, त्या भाज्या आवर्जून याच्यामध्ये घाला. म्हणजे मुलांना समजणार सुद्धा नाही की याच्यामध्ये आपण न खाणाऱ्या भाज्या घातलेल्या आहेत. तरी सुद्धा ते अगदी आवडीने हा पदार्थ खातील. आता हे आपण जसा पराठा म्हणजे पराठा, डोसा आपण भाजून घेतो की नाही, अगदी त्याच पद्धतीने दोन्ही बाजूने चांगला आलटून-पलटून शेकून घ्यायचा आहे. आता बघा, मस्त आपल्या या डोश्याला काय झालेलं आहे, दिरड्याला मस्त जाळी आलेली आहे आणि एकदम खायला खूपच टेस्टी आणि स्वादिष्ट लागतो. कारण कसं, बाजरीच्या पिठामध्ये आपण भाज्या सर्व घातलेल्या आहेत आणि बाजरीच्या पिठापासून हा पौष्टिक असा पदार्थ बनवलेला आहे. त्यामुळे खूपच असा टेस्टी लागतो. एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. आता सेम त्याच पद्धतीने राहिलेल्या बॅटरचे आपल्याला याचप्रमाणे काय करायचे आहे, याच पद्धतीने हे आपल्याला दिरडे बनवून घ्यायचे आहेत. आता याला तुम्ही दिरडे म्हणू शकतात, पराठा म्हणू शकतात किंवा डोसा म्हणू शकतात. तर आमच्याकडे याला दिरडेच म्हटलं जातं. बघा पाहू शकतात काय मस्त सुरेख अशी जाळी आलेली आहे आणि मस्त असं गोल गरगरीत हे
बॅटर मी तव्यावर असं पसरून घेतलेलं आहे. आता बघा आपले हे इथं पूर्ण दिरडे असे बनवून तयार झालेले आहेत. जर तुम्ही एकदा जर हा पदार्थ बनवून खाल्ला ना, तर घरातीलच काय शेजारचे सुद्धा म्हणतील, की ही बाजरी कधीच खाल्ली नव्हती. म्हणजे बाजरी अशी कसं आवडीने खात नाहीत, पण या पद्धतीने जर तुम्ही पदार्थ जर बनवला ना, तर घरच्यांसोबत शेजारी सुद्धा विचारतील, की "खरंच ही रेसिपी तू कुठून शिकलीस?" म्हणून. तर एकदा नक्कीच बनवून बघा. एकदम असा मऊ लुसलुशीत असे हे दिरडे बनवून तयार होतात. एकदम अशी जाळी बघा, एकदम स्पॉन्जी असे हे दिरडे झालेले आहेत बघा. आणि त्याच्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, नारळाची चटणी, ओल्या नारळाची चटणी सुद्धा आहे मी केलेली. तर मी हातात तुम्हाला घेऊन सुद्धा दाखवते. एकदम असा जाळीदार असा इथं आपला म्हणजे हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. आता इथं तुम्ही हे सकाळी नाश्त्यासाठी किंवा जर तुम्हाला टिफिनसाठी जरी द्यायचे असतील ना, तरी सुद्धा तुम्ही हे दिरडे बनवून देऊ शकतात. जर तुम्ही एकदा जर बनवले ना, तर परत-परत तुम्हाला घरातील सगळेच आग्रह करतील, की परत-परत हे दिरडे बनव म्हणून. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या कीर्तीज रेसिपीसोबत दररोज नवी आणि हटके रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका. त्यासाठी सबस्क्राईब करून साइडची बेल नक्की दाबा.